आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं देशभरात उत्साह. समृद्धी महामार्गामुळे नागपूर तसंच विदर्भात लॉजिस्टिकचा विकास. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नागपुरात प्रतिपादन. नागपूरचे मेंदूरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि अमरावतीचे समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनंदन. आणि नागपुरातील मानवधर्म आश्रम परिसर विकास आराखडा मंजूर करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत असून नवी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं, सामाजिक एकतेचं तसंच सामरिक कौशल्याचं दर्शन झालं. सर्व राज्यांच्या तालवाद्यांनी संचलनाला सुरुवात झाली. यात राज्याच्या ढोल ताशाचं पथक सहभागी झालं होतं. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं देखील यावेळी सादर करण्यात आली. यंदाचं पथसंचलन महिला केंद्रित होतं. प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान यावेळी दाखवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोधा यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी केलेल्या भाषणात गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसंच सर्व स्तरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनानं घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी सामाजिक माध्यमांवर संदेश जारी करून जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण झालं. नागपूर इथं कस्तुरचंद पार्क मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की समृद्धी महामार्गामुळे नागपूर तसंच विदर्भात लॉजिस्टिक्सचा विकास होत असून मिहानसारख्या प्रकल्पातून 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गडचिरोलीमध्ये लोह खनिज उद्योगातून 30,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक तसंच अमरावतीमध्ये पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून वस्त्रोद्योगासाठी एक परिसंस्था उभी राहत आहे. विदर्भात व्याघ्र पर्यटन, त्याचप्रमाणे अंभोराच्या पुलाजवळ जलपर्यटनाची संधीसुद्धा उपलब्ध झाली आहे. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या विकास आराखड्यातून विविध कामे होत असून मेट्रो रेल्वेचा दुसरा टप्पा देखील होत आहे. त्या माध्यमातून नवीन स्थानकं तयार होणार असून तब्बल 1,000 कोटी रुपयांचा विविध उड्डाणपूल नागपूर शहरात होत आहे. पुढच्या 3 वर्षात नागपूरमधील सर्व बसेस या बसेस होतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर विविध पुरस्कारांचं वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा, यशस्वी लघु उद्योग जिल्हा पुरस्कार, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे जिल्हास्तरीय विजेता, उत्कृष्ट पोलीस पथक, पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पोलीस पदकांचे वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या मध्य नागपूर इथल्या महाल मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला. याप्रसंगी डॉ. मोहन भागवत यांनी संविधानाच्या अनुरूप आपलं आचरण असलं पाहिजे असं प्रतिपादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा अंतर्भाव फ्रेंच राज्यक्रांतीमधून नव्हे तर तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानातून केला असल्याचा देखील त्यांनी उल्लेख यावेळी केला. उच्च दर्जाच्या भौतिक सुविधांची निर्मिती, राहणीमानाचा सुधारणारा दर्जा, विकासांचं विविध प्रकल्प आणि नागरिकांचं जीवनमान उंचावणाऱ्या विविध पथदर्शी योजनांची अंमलबजावणी यातून नागपूर शहर येत्या काळात देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केला. नागपूर मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी ध्वजवंदन केलं.
उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या निवासस्थानी, जिल्हा आणि सत्र न्यायालय, नागपूर महावितरण आणि नागपूर आकाशवाणी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम इथं जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वाशिम इथं जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. त्यापूर्वी पोलीस शहीद स्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. बुलढाणा इथल्या पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झालं. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. गोंदिया पोलीस मुख्यालयात पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या वतीनं ध्वजास मानवंदना देण्यात आली. अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न झालं. पोलीस मैदान, पोलीस मुख्यालय चंद्रपूर इथं राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि भंडारा जिल्हा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झालं. तर पोलीस मुख्यालय कवायत मैदान गडचिरोली इथं मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. वर्ष 2024 साठी राष्ट्रपतींनी 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली असून यात 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नागपूरचे मेंदूरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीची विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. दरम्यान पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रहाटे कॉलनी इथल्या निवासस्थानी भेट देत अभिनंदन केलं. यावेळी डॉ. मेश्राम यांच्याशी आरोग्यासह विविध विषयांवर चर्चा करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. डॉ. मेश्राम यांनी न्यूरोसर्जन म्हणून काम केलेलं असून त्यांचं कार्य अद्वितीय आहे. विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. त्यांची ही रुग्णसेवा अशीच अखंडितपणे पुढे सुरू असो याकरिता उपमुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्यात. जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, डॉ. मेश्राम यांच्या पत्नी नम्रता, मुले डॉ. अविरल आणि आशय तसंच अलंकार रामटेके यावेळी उपस्थित होते. बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे अमरावतीचे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर यांनी अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील पावनदौना इथल्या परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मौदा तालुक्यातील पावडदौना इथं स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं होम हवन, झेंडावंदन, सेवक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेशात या मानवधर्माचे असंख्य अनुयायी आहेत. या मानवधर्म मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून पावडदौना इथं स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमासाठी तयार करण्यात आलेल्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं फडणवीस म्हणाले. नागपूर भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करू असे त्यांनी यावेळी सांगितलं. 100% मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना सर्व क्षेत्रातलं शिक्षण मोफत करावं. सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया राबविताना मराठा समाजाच्या जागा राखून ठेवाव्यात. अंतरवालीसह सर्व महाराष्ट्रात मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि मान्य झालेल्या आमच्या मागण्या संदर्भातील अध्यादेश काढून त्याची प्रत आम्हाला द्यावी अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आज केली. नवी मुंबईत वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेतलेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये थंडीची लाट कायम असून आज नागपुरात विमानतळावर सकाळी 10.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आगामी काही दिवस वातावरण शुष्क असण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा देशभरात उत्साह. समृद्धी महामार्गामुळे नागपुरात तसंच विदर्भात लॉजिस्टिक्सचा विकास. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नागपुरात प्रतिपादन. नागपूरचे मेंदूरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि अमरावतीचे समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनंदन. आणि नागपुरातील मानवधर्म आश्रम परिसर विकास आराखडा मंजूर करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.